रोमच्याही वैभवाला लाजवेल असं समृद्ध वैभवशाली असणारं विजयनगर साम्राज्य, रामायणातील किष्किंधा नगरी आणि विजयनगर साम्राज्याची राजधानी असणारं अर्थातच आजचं हम्पी. या प्रवासाला सुरुवात झाली ती म्हणजे पुणे जंक्शनवरून. मुंबईवरून येणाऱ्या CS-MT2 हॉस्पेट या ट्रेनमध्ये आम्ही चढलो आणि या प्रवासाला जोड मिळाली ती म्हणजे माझा कॉलेजचा मित्र आकाशची. रात्री 1:10 आम्ही पुण्यावरून प्रस्थान केलं आणि रात्री गप्पा मारत आणि सकाळी चहा नाश्ता आवरून दुपारी 12:15 वाजता आम्ही हॉस्पेट जंक्शनला पोहोचलो. हॉस्पेट टू हम्पी साधारणतः 14 किलोमीटरचा प्रवास आणि हा प्रवास तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा ऑटो रिक्षाचा आधार घेऊन करू शकता. इथं ऑटो रिक्षावाल्यांसोबत बार्गेनिंग करण्याची कला तुम्हाला अवगत पाहिजे. तिथून आम्ही डायरेक्ट रूमवर पोहोचलो आणि फ्रेश होऊन जवळच असणाऱ्या शांती रेस्टॉरंटमध्ये दुपारचं जेवण केलं आणि त्यानंतर पोहोचलो हम्पीचं हृदय असणाऱ्या विरूपाक्ष मंदिरात. भव्य 9 मजली गोपुरातून आत प्रवेश करताच या मंदिराची कलाशैली डोळ्यास पडते. शतकानुशतकांपासून अखंड पूजा सुरू असणारं हे मंदिर भगवान विरूपाक्ष म्हणजेच शिवाचा एक अवतार आणि त्यांचीच पत्नी पंपादेवी यांना समर्पित आहे. आणि या मंदिरात भेटली ती म्हणजे ही लक्ष्मी नावाची हत्ती, या मंदिराची सगळ्यात आवडती पुजारी. सकाळी सकाळी लक्ष्मी तुंगभद्रा नदीमध्ये मस्त आंघोळ करून दिवसभर आपल्या भक्तांना सोंडेतून आशीर्वाद देत असते. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे उंच गोपुराची पडणारी ही वैज्ञानिक उलटी सावली. उंच गोपूर, घंटा, सुंदर खांब आणि दगडात कोरलेली शिल्पकला, सगळं काही अद्भुत. संध्याकाळी इथंच असणाऱ्या हम्पी बाजारपेठेतून फेरफटका मारला. हँडमेड वस्तू आणि छोट्या छोट्या कलाकुसरीतींसाठी ही बाजारपेठ प्रसिद्ध आहे. रात्री इथल्याच एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं आणि आजच्या दिवसाची सांगता केली.